ठेवीदारांची 1,10,68,000ची फसवणूक केल्याप्रकरणी जामखेडमधील ज्ञानधारा मल्टीस्टेट संस्थेच्या पदाधिकारी, अधिकारी आणि संचालकासह 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। जामखेड पोलीस स्टेशनला नितीन राजपुरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले, सन 2022 मध्ये ज्ञानधारा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी जिल्हा बीड शाखा जामखेडचे अध्यक्ष सुरेश कुटे, त्यांची पत्नी संचालिका अर्चना कुटे आणि सर्व संचालक, बँक मॅनेजर आणि कर्मचारी यांनी वारंवार संपर्क करून आमची बँक खूप मोठी असून इतर बँकांपेक्षा जास्त व्याजदर एफडीवर देत असून तुम्ही फिक्स डिपॉझिट करा असं सांगितलं। त्यानुसार संबंधित संस्थेत 4 लाख डिपॉझिट केलं। यानंतर आरडी पुस्तकात 3,18,000 आणि वडिलांनी 3 लाख रुपयांची एफडी केली। अशा प्रकारे माझी आणि वडिलांची 10,18,000 रुपये ठेवली होती। 11 ऑक्टोबर 2023 मध्ये जामखेड येथील ज्ञानधारा मल्टीस्टेट संस्था बंद दिसली म्हणून शाखा व्यवस्थापक सचिन खांडे यांना फोन केला असता त्यांनी तांत्रिक कारणामुळे बंद असल्याचं सांगितलं। यावेळी जवळपास 500 ठेवीदार जमा झाले होते। यानंतर आम्ही सर्वजण जामखेड तहसीलदार यांची भेट घेतली असता त्यांनी संस्थेचे अध्यक्ष सुरेश कुटे आणि त्यांची पत्नी संचालिका अर्चना कुटे यांना फोन केला। त्यावेळी त्यांनी लवकरात लवकर बँक चालू करू असं खोटं आश्वासन देत ठेवीदार आणि सरकारची फसवणूक केली। त्यांनी ठेवीदारांचे पैसे वैयक्तिक वापरात तर प्रॉपर्टी, शेअर बाजार, ट्रान्सपोर्ट कंपनी, तिरुमला ऑइल आणि इतर व्यवसायात गुंतवणूक केली। तसेच माझे सहकारी मित्र प्रमोद राऊत 32,50,000, प्रवीण सानप 10 लाख, महारुद्र नागरगोजे 9 लाख, अरुण सुतार 42 लाख, ऋषिकेश डुचे 3 लाख, उदयकुमार दहातोंडे 40 लाख अशा सर्वांची मिळून 1,10,68,000 रुपयांची फसवणूक या ज्ञानधारा मल्टीस्टेट संस्थेनं केली आहे। या प्रकरणी ज्ञानधारा मल्टीस्टेट संस्थेचे अध्यक्ष सुरेश कुटे, उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी, संचालक अर्चना कुटे, आशिष पाटोदेकर, वसंत सटाले, वैभव कुलकर्णी, कैलास मोहिते, शिवाजी पारसकर, रवींद्र तांबे, रेखा सटाले, रघुनाथ खरसाळे, रवींद्र यादव, सुशील हडुळे, सचिन खांडे सर्व राहणार बीड, तसेच आशा पाटील राहणार सोलापूर, नारायण शिंदे राहणार अंबड जिल्हा जालना, दादाराव उंद्रे राहणार वाशी जिल्हा धाराशिव, कल्याण गोरे पाटोदा जिल्हा बीड, राजेंद्र पोकळे राहणार अमळनेर तालुका शिरूर जिल्हा बीड अशा 19 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, जामखेड, अहमदनगर।